रोज मरण्यापेक्षा एक दिवस मेलेलं बरं या आक्रोशातून शेतकऱ्यांचा संताप उसळला असून शासन व प्रशासनाच्या उदासीनतेला जाग करण्यासाठी 6 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे शेतकरी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन छेडले। या आंदोलनाचं नेतृत्व अजय पाटील साळुंखे यांनी केलं। शेतकऱ्यांनी निवडणुकीवेळी देण्यात आलेल्या सरसकट कर्जमाफीच्या आश्वासनाची अंमलबजावणी व्हावी, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा व्हावा, पीक विम्याचं कव्हरेज रद्द करू नये आणि 2024-25 चा विमा तात्काळ द्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली। याशिवाय शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हमीभाव मिळावा आणि आजपर्यंत न मिळालेल्या हमीभावामुळे सरकारकडे थकलेली रक्कम व्याजासह परत करण्यात यावी असा शेतकऱ्यांचा आक्रोश होता। नदी जोड प्रकल्प राबवून नदी, नाले, ओढे व धरणांमध्ये पाणी सोडून सिंचनाचा प्रश्न मार्गी लावावा आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्त करावा अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। परिसरातील नरभक्षक बिबट्यांच्या हल्ल्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण आहे। एका नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात आले असले तरी इतर बिबटे मोकाट असून त्यांनाही पकडण्याची गरज असल्याचे आंदोलकांनी सांगितले। बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 लाखांची तर जखमींना 10 लाखांची तात्काळ मदत करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली। शेतकऱ्यांनी गोहत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली। वैजापूर तालुक्यातील व राज्यातील सर्व कत्तलखाने तात्काळ बंद करण्यात यावेत आणि गो तस्करांवर कडक कारवाई करत कठोर शिक्षा करण्यात यावी अशी जोरदार मागणी आंदोलनात मांडण्यात आली। या आंदोलनात शेतकऱ्यांनी अंदाजे 1 ते 1.5 तास रस्ता अडवून शासनाचा निषेध केला। त्यानंतर तलाठी कळसकर आणि शिऊर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वैभव रणखाम यांना निवेदन सादर करण्यात आले। शेतकऱ्यांच्या प्रचंड संतापाला शासनाने गांभीर्याने न घेतल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी बाबासाहेब गाणार, विभागीय संपादक, छत्रपती संभाजीनगर। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।